माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी केलेली विकास कामे ही त्यांची जमेची बाजू असून भारतीय जनता पार्टीकडून खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी आज महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिखर शिंगणापूर येथे कार्यकर्त्यांनी अभिषेक करून शंभू महादेवाला साकडं घातलंय। निंबाळकर यांनी फक्त 5 वर्षात मतदारसंघावरील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले असून उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा तिकीट मिळावे अशी प्रार्थना करत भाजप युवा नेते विशालसिंग माने पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शंभू महादेवाला दुग्ध अभिषेक घातला आहे। मी विशालसिंग माने पाटील, भारतीय जनता पार्टी फलटण, आज शिंगणापूर या ठिकाणी या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शंभू महादेवाला अभिषेक घातला आणि एक साकडं घातलं की जसं 2019ला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलं तसंच याही 2024लाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तिकीट मिळालं। तसेच त्यांनी जे केलेलं काम आहे, या भागचा केलेला विकास आहे, मग तो कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या बाबतीत असेल, त्यातून 4-5 तालुक्याला मिळणारं पाणी असेल आणि कैलासवासी हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांनी जो नेरा देवदरचा प्रकल्प हाती घेतला आणि तो प्रकल्पच खऱ्या अर्थानं शिंगणापूर या ठिकाणावरून चालू झाला होता आणि याच ठिकाणी कैलासवासी हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांनी तो जंग बांधला होता। तो जंग पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आमचे सर्व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पूर्ण केलं, याचा आम्हाला अभिमान आहे। आणि एकमेव असे खासदार आहे की 1900 गावचा हा माढा मतदारसंघ पूर्ण पिंजून काढून 5 वर्षांमध्ये जो शब्द दिला होता की पुढील इलेक्शनला पाणी हा विषय माझ्याकडे राहणार नाही आणि तो त्यांनी पूर्ण केला। याच गोष्टीचा आम्हाला भारतीय जनता पार्टीला अभिमान आहे। गेल्या वर्षी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे 80,000 मतांनी निवडून आले होते। त्यावेळेची परिस्थिती आणि आज केलेला कामाचा विकास हे पाहता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे 2.5 ते 3 लाख मतांनी निवडून येतील हे आम्हाला ग्वाही आहे। आणि याच वेळेस महायुतीचा आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास आणि महायुतीने केलेलं महाराष्ट्रातील काम, थोड्या दिवसामध्ये केलेलं काम, या विकासावरती जनता नक्कीच सहकार्य करेल एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो।